आता याला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, पण जेव्हापासून मी पूजा करायला सुरू केली खूप मोठी गुड न्यूज पण आहे ती मी स्वामींची पूजा केव्हापासून करायला सुरू केली ते हाय, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच खूप छान आणि मजेत असाल। थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे। मी दर गुरुवारी जी स्वामींची पूजा करते तीच तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडलास तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। रोज सकाळची पूजा गणेश करतो, मी फक्त गुरुवारचीच पूजा करते, पण त्यावेळेस मी पूर्ण घर स्वच्छ करून घेते, झाडून घेते, पुसून घेते, दारात रांगोळी काढते, तुळशीजवळ रांगोळी काढते। तशी तर रोजच दारात रांगोळी असते, पण आज मी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते। पण आजची रांगोळी तुम्हाला मला काही दाखवता येणार नाही, कारण इतका वारा होता, मी काढलेली रांगोळी उडून जात होती। म्हणून आज काही मोठी रांगोळी काढली नाही, टिपक्याची रांगोळी काढत होते, पण तीही उडूनच गेली। ते सगळं बाजूला ठेवलं आणि पहिला किचनमध्ये आले, कारण माझा उपवास असला तरी गणेशचा मात्र उपवास नव्हता, त्याच्यासाठी काही ना काहीतरी बनवावं लागणारच होतं। म्हणून मी त्याच्यासाठी काकडीचे थालीपीठ बनवले होते, पण त्याला लवकरच जायचं होतं म्हणून मी ते 2 तवे पण ठेवले, दोन्हीकडे मी काकडीचं थालीपीठ करते। ज्या कामासाठी गणेश जाणार होता ते काम आजच होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं, म्हणून मी काकडीचं थालीपीठ बनवायला घेतलं। जर मला माहिती असतं तर मी काहीतरी साधा नाश्ता त्याला बनवून दिला असता, पण आमच्याकडे खूप मोठी गुड न्यूज पण आहे ती मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन, त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल। गणेश नाश्ता करून गेल्यानंतर मी लगेचच पूजा करायला घेतली, देवाची सगळी भांडी घासायला घेतली, तांब्यामधलं पाणी तुळशीला आणि झाडांना ओतलं, झाडू आणि लादी आधीच पुसून घेतली होती आणि दारामध्ये रांगोळी काढली होती, ती तर उडूनच गेली होती। आणि मी स्वामींची पूजा केव्हापासून करायला सुरू केली ते तुम्हाला सांगते। खरं तर माझ्या माहेरी किंवा सासरी स्वामींची कोणीच पूजा करत नाही, किंवा असं पण नाही की स्वामी आधीपासूनच घरात आहेत आणि त्यांची पूजा केली जाते किंवा मठात गेलं जातं, असं पण काही नाही, किंवा मी पण देवाचं खूप करते असं पण काही नव्हतं। पण माझ्या मोठ्या नंदेने मला सांगितलं होतं की एकदा तू स्वामींची पूजा करून बघ, तेव्हापासून मी स्वामींची पूजा करायला सुरू केली। आणि तेव्हा पण असं नव्हतं की मी दर गुरुवारी पूजा करत होते, केव्हा केव्हा तरी करायचे, केव्हा करायचे नाही, जसं टाइम मिळेल तसं मी करत होते। पण जेव्हापासून मी पूजा करायला सुरू केली तेव्हा 1 महिन्याच्या आतच गणेशला अक्कलकोटला कामानिमित्त जावं लागलं आणि येत्या वेळेस तो तिथून ही मूर्ती घेऊन आला होता। आणि जेव्हापासून ही मूर्ती आमच्या घरी आली आहे तेव्हापासून मी दर गुरुवारी पूजा करते। आणि मी जेव्हा अक्कलकोटला गेले होते तेव्हा मी तिथून ही जपमाळ घेऊन आले होते। आणि मी अक्कलकोटला जायचं असं काही ठरलंच नव्हतं, आम्ही शिर्डीला जाणार होतो, पण तो प्लॅन आमचा कॅन्सल झाला। तिथून आम्ही कसं अक्कलकोटला आलो ही स्टोरी तर वेगळीच आहे। तुम्हाला जर ती स्टोरी ऐकायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की मी अक्कलकोटला कशी गेले होते। पण खरंच सांगते, जेव्हापासून स्वामी आमच्या घरात आले आहेत तेव्हापासून बऱ्याचदा असं होतं की चांगल्या गोष्टी ह्या गुरुवारीच घडतात। आज पण बघा, किती दिवसापासून चाललेलं काम हे आज पूर्ण झालं। तुम्ही आता याला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, पण स्वामींनी मला न मागता खूप काही दिलं आहे। आता त्यांच्याकडे काही मागायचं म्हटलं तरी शब्द नसतात। हा व्हिडिओ बघून तुमच्यापैकी कोणाच्या जरी मनात आलं की स्वामींची पूजा सुरू करावी तर नक्की करा, स्वामी तुम्हाला कधी काय देऊन जातील तुमचं तुम्हाला समजणार नाही। माझी पूजा करून झाली आणि सगळं घर असं प्रसन्न वाटतंय आणि मी आता ना नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवणार आहे। आणि गुरुवारी माझा उपवास पण असतो, मी उपवास करते, तर गणेशला मी सांगितलं होतं की मला काहीतरी उपवास आणून दे आणि मग तू जा, तर त्याने मला हे आणून दिलं आणि तो कारखान्यात गेला। पण त्याने काय काय आणले दाखवते। हे केळीचे चिप्स, हा बटाट्याचा चिवडा
आणि हे चिप्स हे मला आवडतात, हे माझे फेवरेट आहेत. तर एवढं सगळं त्यांना आणून दिलं आहे ते म्हणतात. आणि फ्रूट्स पण आहेत हां. तर मी त्याला काहीतरी घेऊन ये मसाले त्याने एवढं आणलं आहे. ते म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी, तर तसं काहीसं त्याला वाटलं असेल, पण मी इतकं सगळं खाणार नाही आहे. संत्री आहे तर त्याचा ज्यूस करून पिईन आणि खाल्ले तर हे चिप्स खाईन. तर असं आहे. आता नैवेद्यासाठी मी विचार करते की माझा पहिला व्हिडिओ बघितला तुम्ही, ज्याच्यात मी आटेका हलवा बनवला होता, तो व्हिडिओ बघितला की मलाच हसायला येतं. तर तो माझा पहिला व्हिडिओ, तर ठीक आहे. तर तो मी बनवणार आहे, म्हणजे बेसिकली गव्हाच्या पिठाचा शिरा, तर तो बनवणार आहे. तो आम्हा दोघांना पण आवडतो आणि गोड काहीतरी बनवायचं म्हणून ते बनवणार आहे. तर ते पण बनवते. की ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही आहे त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा ती रेसिपी शेअर करते. तर आता पटकन जाऊन बनवू. या रेसिपीचा व्हिडिओ मी आधीच पोस्ट केला आहे, पण त्यामध्ये प्रॉपर रेसिपी सांगितली नव्हती. तर चला आज तुम्हाला याची एकदम प्रॉपर रेसिपी सांगून घेते. तर यासाठी जितकं आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत तितकंच तूप आणि गूळ घ्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे भाजायला खूप वेळ लागतो, कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यासोबतच मी एका बाजूला पाण्यात गूळ पण घालून ठेवला होता. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण वापरू शकता. गुळाचं पाणी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. इथे थोडं लक्ष द्यावं लागतं, हे काम थोडं अवघड आहे, कारण पाणी एकदम घातला तर गाठी होण्याची शक्यता असते. म्हणून थोडं थोडं पाणी घालून पहिला मिक्स करून घ्यायचं. यामुळे गाठी थोड्या कमी होतात आणि जर गाठी झाल्यास तर दुसऱ्या चमच्याने त्या सगळ्या काढून घ्यायच्या. सोबतीला आणि कोणतरी असलं तर ते चांगलंच. एकाने पाणी मिक्स केलं आणि दुसऱ्याने हलवलं तर गाठी होत नाहीत, आणि जरी गाठी झाल्या तर त्या काढायला खूप वेळ लागतो. आणि पुन्हा तूप वेगळं होईपर्यंत हे हलवत राहायचं, नाहीतर खाली लागू शकतं. एकदा तूप वेगळं झालं की हलवा पण तयार होतो. हलवा तयार झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि आता हा व्हिडिओ पण संपवते. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. एकदा तूप वेगळं झालं की हलवा पण तयार होतो.